प्रदूषणाची चादर पसरली आहे। दादर चौपाटीवर पहाटेपासूनच धुरकट वातावरण पाहायला मिळतंय। थंडीची चाहूल लागताच हवामानात मात्र बिघाड झालाय। दादर परिसराचा AQI 155 झालाय, तर सायंकाळपर्यंत 180 पार हा AQI जाण्याचा अंदाज आहे। प्रदूषणामुळे नागरिक पुन्हा मास्क वापरण्याकडे वळलेले आहेत, त्यामुळे महापालिकेच्या उपाययोजनांवर मात्र सवाल उपस्थित होताना पाहायला मिळतात। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर मुंबईवर आता हा जो प्रदूषणाचा विळखा आहे तो वाढतच चाललेला आहे। दादर चौपाटीवर पहाटेपासून धुरकट वातावरण पाहायला मिळतंय। नक्की आता हे प्रदूषण सुधारण्यासाठी हा प्रदूषणाचा पारा आता वाढतच चाललेला आहे, त्यावर काय उपाययोजना आता महापालिका करणार याकडे लक्ष आहे। जी भाग्यश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय कृपा। खरं तर प्रदूषणाचा हा विळखा आहे तो मुंबईवर वाढतच चाललेला आहे। महापालिका आता काय उपाययोजना करणार, मुंबईकरांचं यावर लक्ष आहे। नक्कीच कृपा, आपण बघतोय की मी आता दादर चौपाटीवरच आहे। जर समोर बघितलं तर वातावरण अगदी धुरकट दिसतंय आपल्याला। हे वातावरण साधारण काल देखील असंच होतं। आज जर बघितलं तर जो AQI आहे तो अत्यंत खालावलेला पाहायला मिळतोय। आता या क्षणी AQI जो आहे तो समीर आय प्रमाणे 150-155 दरम्यान दाखवतोय, मात्र नंतर संध्याकाळपर्यंत 180 पार जाण्याचा अंदाज जो आहे तो AQI समीर ॲपनी दिलेला आहे। आता आपण बघतोय की आता देखील इथे धुरकट वातावरण दिसतंय। जशी थंडीची चाहूल लागलेली पाहायला मिळते, त्या वेळेला जे वातावरण जे आहे ते अधिक खराब होताना पाहायला मिळते। अनेक उपाययोजना ज्या आहेत त्या सातत्याने केल्या जात आहेत। उच्च न्यायालयाने देखील यामध्ये दखल घेत एक याचिका स्वतःहून दाखल करून घेतलेली आहे। त्यासाठी एक समिती देखील गठीत केलेली आहे, ज्या समितीत 5 सदस्य आहेत। त्या उच्च न्यायालय देखील वारंवार सांगतोय की ठोस उपाययोजना सुचवा, मात्र उपाययोजना अद्यापही चांगल्या पद्धतीने सुचवल्या जाताना दिसत नाहीयेत। ज्या यंत्रणा आहेत, जे मोजमापक यंत्र आहेत ते देखील अत्यंत कमी प्रमाणात आहेत। काही यंत्रणा जे आहेत ते खराब झाल्याची कबुली जी आहे ती प्रदूषण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सिद्धेश कदम त्यांनी देखील दिलेली पाहायला मिळाली होती। या सगळ्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर बांधकाम देखील बंद करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा एकदा महापालिका ठोस पावलं उचलणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। निश्चितच भाग्यश्री, आपला मुद्दा लक्षात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।